कसं असतं आपण घ्यायचं आणि एवढं महागाचं आणि मी समोरच्यांनी नाही घातलं तर आणि हे गाणं असे छोटे ओम नमः शिवाय मी यूट्यूब फॅमिली. कसं आहात तुम्ही? ठीक असाल? मी पण मस्त मजेत आहे. रोज असतं माझं, काही वेगळं काही नसतं माझं. आणि असं नाही का बाहेर जायचं वगैरे म्हटलं झालं ना, घरातलं काम उरकत माझं नाकीनऊ होतं. त्यामुळे मला कुठं जाता पण येत नाही आणि काय नाही, पण तरी आज जायचं बाहेर आणि जरा काय म्हणजे आणायचं वगैरे. किचनमध्ये आली आहे, म्हटलं आता ते सुरू चालले आपलं एक 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 काम सुरू होतंच. आणि सकाळचं म्हटलं ना खूप घाई गडबड होतं. बापरे, म्हणजे पटपट सगळं उरकणं, हे करणं ते करणं नाही होत. किती काय करू दे. मला हल्ली ना काय झालं काय माहीत, म्हणजे काम असं पटपट होतच नाही, उशीरच होतो. किती मी लवकर उरकू दे म्हणजे मला उशीरच होतो. हे बघा गाईस, दिवसभर आत्ता जेवल्या, 4:30 वाजले. आत्ता जेवले मी, काम वगैरे सगळं उरकून. म्हणजे काजळ लावले ना आईला ना, काजळ वगैरे असे तोंड धुतले की पूर्ण असं हे होतं, काळा काळा होतो. मग आता आवरते. चहा पिऊ का नको विचार करते. आता म्हणते त्यांना, त्या काकूंना विचारते चहा पिणार का. मग कसं चहा बनवते, मस्त कडक चहा पिते आणि मग जाते बाहेर. झालं माझं आवरून. आपल्याला रिक्षा मिळाली, आहे तेव्हा रिक्षा मिळत नाही आम्हाला. पार आमच्या इथनं मयूर कॉलेज जावं लागतं, तेव्हा कुठं रिक्षा कधी कधी मिळते. आणि उलटा दिशेने कोण जात असतील ना त्यांना विचारले. हे बघा गाईस, आज शॉपिंगला गेलते लक्ष्मी रोडला आणि इतकं सुंदर वाटत होतं ना साड्या वगैरे असे बघून, दुकानं वगैरे बघून. साड्या वगैरे बघितलं की आपोआपच म्हणजे जातो. हे बघा स्वामिनी, माझे आवडतं स्वामिनी दुकान. आणि रिक्षातनं उतरलो आणि चालत चाललो. मग म्हटलं बाळासाठी कपडे बघावं म्हणून आणि आलो मग बाळासाठी कपडे बघायला. मग दाखवायला लागले ते खूप पार्टीवेअर सगळं फ्रॉकी होते. इतकं सुंदर सुंदर फ्रॉकी, पण ना बाळाचाही हिशोबाने घ्यावं लागतं. आणि आपण नुसतं शोपीस घेऊन काय उपयोग नाही, बाळ पण घालायला पाहिजे ना, त्याला टोचतं बेचतं. ते हिशोबाने आम्ही बघून वगैरे घेत होतो. आणि सगळं खूप छान छान कपडे होते, सगळी सॉफ्ट कपडे बरं का. हे सगळे काय दाखवत होते ना असे टोचणारे नव्हते, खूप सुंदर सुंदर कपडे होते. आणि तिथलं कस्टमरला ना ते छान असे दाखवतात वगैरे आणि व्यवस्थित, म्हणजे असे कंटाळा कोणी करत नाही त्या दुकानात, मैत्री दुकानात. आणि खूप छान वाटलं. आम्ही फायनली 3 ड्रेस सिलेक्ट केलो आणि घेतलं आणि बाहेर पडलो. आणि बाहेर पडल्या ना समोर मला ते नाही का असे बसतात ते, बघा ना किती सुंदर सुंदर फ्रॉकी मला आवडतात. हे बघा, हे मैत्री छान आहे दुकान म्हणजे. आणि पुढं गेल्यावर पाणीपुरी खाल्लं, माझी फेवरेट. आणि रिक्षा धरलो. अजून एक ठिकाणी दुकानात जायचं होतं कपडे घ्यायला. मी हे सांगत होते 6 वाजले तरी ऊन किती लागतं म्हणून वगैरे. आणि पुढं गेले तरी ट्रॅफिक वगैरे इतका असतो ना, काय बापरे, ते तरी विचारायलाच नको. आणि मग आमच्या इथं आलो, मग जस्ट कॅज्युअलमध्ये आलो. मग तिथं आल्यावर तेच विचार करत होतो कसं घ्यायचं, काय घ्यायचं कपडे वगैरे. कसं असतं, प्रत्येकाचं चॉईस वेगळं असतं. कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत. मग तरी तसं माझा चॉईस चांगला आहे बाबा माझं वाईट नाही आहे. त्यामुळं मला माहिती आहे समोरच्याला आवडतंच माझी चॉईस म्हणून वगैरे. या त्या समोरच्या पण होत्या काकू, त्यांचंही चॉईस खूप चांगलं आहे. मग आम्ही तेच बघत होतो काय म्हणजे आवडेल काय नाही म्हणून वगैरे. असं छान वाटलं म्हणजे सगळीकडे तिथं. म्हणजे जस्ट कॅज्युअलमध्ये ना छान असतात मोस्टली कपडे वगैरे, कधीतरी कवचित असे आपल्याला आवडत नाही असं होतं. पण छान होते आणि लवकर आमचं शॉपिंग झालं पण, घेऊन पण झालं तिथं. चला व्हिडिओ एंड करते. आत्ताशी आले घरी, मी थकलेली आहे. म्हटलं आता व्हिडिओ एंड करावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज.